मित्रांनो, आताच आंघोळ नाही केली, काही नाही अजून. अलीकडे आलतो एक गाडी थोडं आता आयल बद्दल इथं इंजन धुपन मारायला कसं काय ना म्हणतेच. 1-2 दिवस मारीन म्हणते. काय माहित आता काय होतं. नाही तर मारीतच राहावं नाही त्याने धुपन उगच काय यायला आयल बदललं तर काही नाही. तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर काय तू घरी जायचं, आंघोळ नाही केली अजून. आंघोळ करायची त्याच्यामुळं मी म्हणलं सुरू केला नाही ब्लॉग. हा मग यायला आंघोळ करतो. थोडे पलीकडे साईडचं पुढे घ्यायचं. त्याला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. चालती ते इकडं बसलं निवांत. इतका घाम आलाय. पोरं आलीत मासे धरून भाऊन ते जाळी टाकायला गेले ते आज दिवसा. नाही तर संध्याकाळची टाकी तशा आज बघितलं तिकडे खालतं जाऊन. तर काय माहिती आता किती मासे बसले. तर इतका गरमायला म्हणता आबाळ आलेलं आहे इतकं असं पातळ इकडून बी. तर काय माहीत कवर राहते आबा. पण आता जाणार आहे पलीकडे पारायण बसले आपल्या गावात. तर काही नाही, भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. मित्रांनो, एकदा त्याला आलो काट्या मासे दुपारून भेटले आज. तर भेटले पुन्हा मग माजलगावला आलो. माजलगावला त्या मासे टाकले. तर आता घरी चाललोय. असं आबाळ आलंय बघा. आबाळ आलंय. उन्हाचा भरोसा नाही काय, मग असं जावं लागतं. हे व्ह्यू बघा. सगळ्यात बरोबर सांगा चाललोय बघा. आता चाललोय. आता काय ना गाडी सावरगाव पुढं सावरगाव घरी जाणार आहे. तर भेटतो तुम्हाला घरी घ्यायला. चला भेटतो. तर मित्रांनो, तर सगळ्यांना बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. हर हर महादेव. जय श्रीराम सगळ्यांना. चला भेटू उद्या.